आताची महत्त्वपूर्ण लढत आपण मैदानात पाहतोय। एसडी 11 गणेशवाडी विपक्ष वीर हनुमान स्पोर्ट्स सवादे। जो संघ जिंकेल तो जाईल पुढील फेरीमध्ये, जो संघ हरेल त्याला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल। एक महत्त्वपूर्ण लढत पंचाने देखील, दोन्ही पंचाने देखील त्यांची प्रमुख भूमिका, त्यांची जागा देखील घेतलेले मी समालोचक देखील आपल्या सोबत जोडला जात आहे। स्कोररच्या भूमिकेत देखील स्कोरर तयार आहे। जाऊया मॅच कडे, लेट्स प्ले। स्ट्राइक वरती असेल ओम, पहिला चेंडू फुल पॉवरफुल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाही। डॉट बॉल, निर्धाव चेंडू जे सांगता। बेस्ट वर्सेस बेस्ट सामना आपण मैदानात पाहतोया। एके बाजूला पाहिले तर बेस्ट बॉलर एक दर्जेदार गोलंदाज, तर त्याच्या विरोधात खेळलेलं एक अफलातून फलंदाज ओम, याच्या बॅट मधून 42 धावांची भारदार खेळी आपण पाहिले। सरळ बॅटने सरळ स्ट्रेट ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा बीट करताना आपण पाहतोय गोलंदाज अंकुश। एसडी 11 गणेशवाडी संघाचा गणेशवाडी एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते असं अंकुश, तर सवादेचा स्टार आयकॉन प्लेयर मिस्टर ओम स्ट्राइक वरती असेल। बेस्ट वर्सेस बेस्ट सामना आपण मैदानात पाहतो। यावेळी मात्र बॅटचा कडा घेतलाय, स्वतः फॉलो थ्रो मध्ये जाईल, झेल घेईल, विकेटचे पत होईल, मोठा गडी मात्र माघारी परतावे लागेल। वीर हनुमान स्पोर्ट्स सवाद या संघाला मात्र मोठा झटका लागताना आपण पाहतो। ओम सारखा फलंदाज माघारी परतताना गोलंदाजचा शिकार एकही धाव न पूर्ण करता पवलेच्या दिशेने परतताना आपण पाहतोय मिस्टर ओम यांना। काय घडते, काय बिघडते, ज्या ओमकडे अपेक्षा होती, आकांक्षा होती, संघाने पूर्णपणे जबाबदारी दिली होती मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने मात्र 42 धावांची भारदार खेळली होती, आता मात्र हताश निर्दाश जड पावलाने पवलेच्या दिशेने परतताना आपण पाहतोय। नवीन फलंदाज मिस्टर अर्जुन मैदानात पाहतोय आपण। गोलंदाज अंकुशचे कौतुक करू शकतो, ज्या प्रकारे मात्र गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये केली, ज्या प्रकारे हा देखील सामनावीरचा मानकरी ठरला होता। एके बाजूला ओम विपक्ष अंकुश, असा महत्वपूर्ण लढत मैदानात आपण पाहत होती, पण मात्र अंतिमच्या क्षणाला अंकुशचा विजय झाला। चांगली गोलंदाजी अंकुशची। पुन्हा एकदा यार्कर स्वरूपाचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, स्ट्रक्षक जाईल, चेंडू गॅदर करे फेकी करेपर्यंत एके धाव संतुष्ट व्हावे लागेल। या एके धावीने मात्र संघाचा श्री गणेश झाला। एक धाव धावफलकावरती पहिले षटक प्रगतीपथावरती असताना पॉवर प्लेचं निर्णायक षटक, या षटकामध्ये धावा येणे गरजेचं आहे। या षटकाचा विचार केला तर 30 क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक, एक पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेला आणि एक मिड विकेटच्या दिशेला, 2 क्षेत्ररक्षक 30 क्षेत्राच्या बाहेर आपण पाहतोय। गोलंदाज अंकुश, ह्या प्रकारचा चेंडू कव्हरच्या डोक्यावर फटका सजवला, क्षेत्ररक्षक असेल, काय अफलातून झेल घेतलाय। व्हाट अ कॅच ब्रो, कॅच ऑफ द मॅच नाही तर कॅच ऑफ द डे, आजच्या दिवसातील सर्वोत्तम झेल ज्याने घेतलाय। 30 क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता, धावत घेतला गेला, बोटांचा पिसारा केला, चेंडू अलगद जाऊन विसरला, विकेटचे पतन। क्षेत्ररक्षकाचे नाव जर पाहिलं तर राम, अफलातून झेल घेतला, काय अफलातून 100% देतो मित्रांनो आपल्या संघासाठी। नवीन फलंदाज मैदानात उतरला, जर्सी नंबर 27 धैर्यशील। जसा पत्त्याचा बंगला कोसळावा तसा मात्र एक विकेट मात्र सवादी संघाची माघारी परतताना आपण पाहतोय। चांगली गोलंदाजी, काय अफलातून गोलंदाजी करतोय मिस्टर अंकुश। का मला मात्र संघाने जबाबदारी दिली, का मात्र संघ मला पॉवर प्लेची ओव्हर देतो, षटक देतो, त्याचे मात्र एक सर्वोत्तम उदाहरण आपण मैदानात पाहतोय। नवीन फलंदाज धैर्यशील पुन्हा एकदा बॅटची कडा घेईल, क्षेत्ररक्षक येईल, गॅदर करेल, फेकी करेपर्यंत एक धाव संतुष्ट व्हावी लागेल। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर धाव फक्त आणि फक्त 2 धावा आणि 2 विकेट मात्र आपल्या नावावरती प्राप्त केल्या मिस्टर अंकुश यांनी। काय अफलातून गोलंदाजी केली। पहिली षटक जे हनुमान षटक ओळखले जाते त्या षटकामध्ये सवादी संघाला मात्र पूर्णपणे रोखले, 2 विकेट आपल्या नावावरती प्राप्त करून 2 धावा खर्च केल्या।
बाबा वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आला मिस्टर बाबा. या संघाचे जर पाहिलं तर सिटी 11 गणेशवाडी संघाचं पाहिलं तर संघ असा जो कित्येक सामना जिंकलाय. प्रत्येक ज्या संघाकडे पाहिलं तर अष्टपैलू प्रत्येक एक संघ जो संघाकडे पाहिलं तर अष्टपैलू खेळाडू आहेत. 11 खेळाडूंकडे कौशल्यता आहे. ज्या खेळाडूंकडे मात्र जबाबदारी दिली ते प्रत्येक खेळाडू मात्र जबाबदारीनिशी आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी खेळताना आपण पाहतोय मैदानात. ह्या प्रकारचा चेंडा पुन्हा एकदा स्वतः फॉलो थ्रो मध्ये जाईल मात्र झेल ड्रॉप होताना आपण पाहतोय. एक धाव घेतली. या एके धावीने मात्र धावफलक पुढे सरकत आहे. दुपारच्या सत्रामध्ये पाहिलं तर एके बाजूला सभाती संघाने मागच्या मॅच मध्ये एक भारदार खेळ खेळून एक सर्वोत्तम स्कोर 52 धावांचं मात्र टार्गेट ठेवलं होतं. म्हणून आता मात्र कुठेतरी लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. स्ट्राइक वरती असेल मिस्टर अर्जुन आणि धैर्यशील ही दोन प्लेयर मैदानात आपण पाहतोय. पुन्हा एकदा सरळ स्ट्राइक सरळ ड्रॉय खेळलेला क्षेत्ररक्षक असेल सुजित चेंडू खाली गॅदर करेपर्यंत फेकी करेल. एकच धाव संतुष्ट व्हावे लागेल. एकेरी दुहेरी मात्र समीकरण मैदानात आपण पाहतोय. अजूनही मोठा फटका पाहिला नाही. षटकार चौकारांची आतिषबाजी करणे गरजेचं आहे संघाला. गोलंदाज बाबा चांगली गोलंदाजी आतापर्यंत. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता अलगत सरळ ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. बॅट्समन बॉलचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता. त्याचप्रमाणे विनंती असेल अनिकेत जाधव कुठे असतील त्यांनी देखील यायचं आहे मंचावरती. स्टेजचे संपर्क साधायचा. अनिकेत जाधव इथे मात्र आडव्या बॅटने फुल पॉवरफुल फटका ठोकलाय. पंच मात्र आमच्यापर्यंत वळत आहेत. 2 हात समांतर म्हणजे येतोय. हँड हँड सम 6 धावांसाठी उशिरा पण थेट येईल 6 धावांसाठी षटकार. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव मिळेल. या एके धावेनंतर धावफलकाचा विचार केला तर 11च्या घरामध्ये दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना 11 धावा धावफलकावरती. इथे मात्र पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. बाईच्या स्वरूपात डिक्लेअर स्वरूपात 1 धाव मिळेल. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 12 धावा 12 चेंडू 12 धावा. हे शांत क्रिकेट एक संयमी क्रिकेट आपण मैदानात पाहतोय. पूर्णपणे रोखून ठेवले सवार या संघाला. आता अंतिमच्या षटकामध्ये धावा येणे गरजेचं आहे. अर्जुन स्ट्राइक वरती आती असा असेल. आता अर्जुन नक्कीच डगआउट मधून आवाज येतोय. अर्जुन वरती अपेक्षा असेल आकांक्षा असेल कारण अर्जुन कडून संघाला धावा जिंकता येतील तेवढा मात्र प्लस धावा असतील आपल्या संघासाठी. आता धावफलकाचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना सर्व बॅटने खेळलाय. फटका मात्र लाजवाब आहे. त्याच्या आवाकाच्या बाहेर हा येतो स्ट्रेट ड्राइव्ह. हँड हँड सम 6 धावांसाठी उत्कृष्ट उत्तुंग षटकार. पहिल्या चेंडूवरती हल्लाबोल केला. डगआउट मधून आवाज आला नक्कीच. आता कुठे पाहिलं तर थोडेस डगआउट मधून टाळ्यांचा आवाज येताना आपण पाहतोय. कारण याच्या आधी पाहिलं तर शांत क्रिकेट चाललं होते. त्याच्यानंतर षटकार ठोकला. पुन्हा एकदा त्याच वेळा गुडगा टेक तमाशा देख अजून एक ठोकलाय. दणदणीत मानकेश्वर चषक 2025 मधला 6 धावांसाठी षटकार. काय फटका सजवला मित्रांनो. ज्या प्रकारे मात्र बॅटच्या रनर मध्ये आला थोडासा गुडगा वाकवला टेकला आणि मात्र पूर्णपणे संपूर्ण समर्पण केले. 6 धावांसाठी षटकार ठोकला. धावफलकाचा विचार केला तर 24 धावा धावफलकावरती. बॅक टू बॅक तिसरा षटकार ठोकेल का. कारण पहिल्या 2 चेंडूवरती षटकार ठोकला. आता तिसरा षटकार ठोकलेल का. पूर्णपणे दडपण आलंय गोलंदाजाच्या वरती. पुन्हा एकदा बॅक टू द बॅक तिसरा षटकार ठोकण्याचा विक्रम करतोय मिस्टर
अर्जुन. अर्जुनला जर आता पाहिलं तर बॅटच्या रन मध्ये देणं चुकीचं आहे, कारण बॅट तडपले. भर उन्हात अर्जुन आग लावलेली. नक्कीच अर्जुन यांना मात्र पारितोषिक येणार आहे. 3 षटकार ठोकल्याबद्दल सवादी संघाकडून अर्जुन यांना 200 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा आता एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न नक्कीच केलेला. अर्जुनला स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न असेल. रनआउटची संधी नक्कीच, मात्र अर्जुन स्ट्राईक वरती आहे. लगातारचे पहिले 3 षटकार ठोकणारा मानकरी ठरत आहे मिस्टर अर्जुन. नक्कीच ओम लवकर माघारी परतल्यानंतर जबाबदारी कोण घेणार, तर जबाबदारी मी घेणार. ज्यावेळी माझा मात्र संघ अडचणीत असेल त्यावेळी मात्र अर्जुनने कित्येक मॅच जिंकून दिलेल्या आहेत. आता मात्र स्ट्राईक वरती असेल अर्जुन. नवीन फलंदाज मैदानात संग्राम. अर्जुन वरती आता मात्र सर्वांची नजर असेल. 31 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज, चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, तिथे फक्त धावा मिळतील 1. आता येणारे फक्त अंतिमचे 1 चेंडू. अंतिमचा 1 चेंडूवरती षटकार येईल का कमबॅक करेल गोलंदाज सर्जेराव. 32 धावा धावफलकावरती. फुलावरचा चेंडू होता, आडवी बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज, कडा घेऊन चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. 33 धावा. येणारे समीकरण असेल 18 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता असेल, ती म्हणजे SD11 गणेशवाडा या संघाला सामना जिंकण्यासाठी. तर नेक्स्ट नाणेफेकीसाठी हजर राहायचं आहे. 18 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता असेल, हे समीकरण आपल्या समोर जोडलं जाते. नेक्स्ट सामना असेल जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी विपक्ष श्री निनाई देवी स्पोर्ट्स तुळसण. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी हजर राहायचंय. शिंगणवाडी विपक्ष तुळसण दोन्ही संघ कुठे असतील, कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी हजर राहायचंय. 18 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता असेल SD11 गणेशवाडी संघाला. तर वीर हनुमान स्पोर्ट्स सवादी संघ डिफेन्स करेल का धावा. आतापर्यंत चांगला कमबॅक केला. अंतिमच्या षटकामध्ये 3 षटकार ठोकून एक सन्मानजनक स्कोर उभा राखलेला आहे संघाने. सवादी संघ मात्र जिद्दी आहे, चिकाटी आहे. विनंती असेल अथर्व जाधव यांना विनंती असेल आपल्या हस्ते नाणेफेकी केली जाईल. गोटेवाडी संघाचा एक स्टार क्रिकेटर ओपनिंग पेयर्स एक गणेशवाडी संघाचे एक दर्जेदार फलंदाज मैदानात उतरले. तर
तेज तर्रार गोलंदाज मिस्टर विशाल गोलंदाज सज्ज असेल. सामन्याला होईल सुरुवात. येणारे चेंडू असतील 18 विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 34 धावा हे समीकरण. गणेशवाडी विपक्ष सवादे. पहिला चेंडू मात्र डावी यष्टी पासून पाहिलं तर एक डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळेल. एके धावेने मात्र श्री गणेश झालेला आहे. पहिली षटक एक महत्वपूर्ण षटक, एक पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक असेल. या षटकामध्ये कितपत धावा येते पाहूया. कारण एक संघाचा या षटकाचा विचार केला तर एक महत्वपूर्ण गोलंदाज असतो, त्याच्यावरती जबाबदारी दिलेली असते. ती जबाबदारी घेऊन मात्र षटक हाताळत असतो. ह्या प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका, मात्र तोच फटका. धाव मिळतील देखील तीच. डिक्लेअर स्वरूपात एक धाव नक्कीच गोशंकी क्षेत्रामध्ये जाईल चेंडू. बॅक टू द 2 चेंडूवरती 2 धाव मिळतील. पहिले षटक चांगले आतापर्यंत गोलंदाजी करतोय गोलंदाज विशाल. शिंगणवाडी संघाला विनंती असेल आपला निर्णय कळवायचा आहे. यावेळी मात्र आडव्या बॅटने फुल पॉवरफुल फटका ठोकलेला, मात्र चेंडू जाईल गोशंकी क्षेत्रामध्ये. धाव मिळतील फक्त आणि फक्त एक. येणाऱ्या 3 चेंडूवरती पाहिलं तर 3 डिक्लेअर स्वरूपात धावा आलेत. आता येणारे 3 चेंडू कशा प्रकारे हातळलेलं गोलंदाज विशाल. आतापर्यंत मात्र चांगली गोलंदाजी केली. नक्कीच शिंगणवाडी संघाने नाणेबिंकी जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नेक्स्ट सामना असेल हा प्रकारचा चेंडू त्याच प्रकारचा. नक्कीच पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. तर गोशंकी क्षेत्रामध्ये चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपात. तिथे धावा मिळतील फक्त आणि फक्त एक. 4 चेंडूचा विचार केला तर 4ही चेंडूवरती डिक्लेअर स्वरूपात धावा आल्या म्हणजे गोलंदाजाचे कौतुक करू शकतो. कारण आतापर्यंत कोणताही मोठा फटका, मोठा चौकार, षटकारांची आतिषबाजी आपण पाहिली नाही. कारण पॉवर प्लेच्या निर्णायक षटकामध्ये धावा रोखतील तेवढे प्लस पॉईंट असेल सवाद या संघाला. चांगली गोलंदाजी कौतुक करू शकतो. गोलंदाजाचे 34 धावांचा पाठलाग करत असताना 4 चेंडूवरती फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. त्याला स्पीडअप करायचं विनंती असेल गोलंदाजाला. पहिल्या षटकाचे अंतिमचे अजूनही 2 चेंडू बाकी असताना दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. 2 हात समांतर म्हणजे अतिरिक्त धाव म्हणजे धावफलकामध्ये होईल बदल. 5 धावा धावफलकावरती. 4 चेंडू 5 धावा हे समीकरण आपण मैदानात पाहतोय. येणारे अंतिमचे पहिल्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ खेळबट्टीवर बाकी असताना 5 धावा खर्च केल्या गोलंदाज विशाल. ह्या प्रकारचा चेंडू पाहिला, रीड केला, ओळखला, आला त्याला तसा बोल्ड लाईनच्या बाहेर घालवला. हा येतोय 107 षटकार. अकरा धावा धावफलकावरती. अजूनही अंतिमचा चेंडू बाकी आहे. आतापर्यंत 4 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळले गोलंदाज विशाल यांनी. मात्र 5व्या चेंडूवरती चुकी केली. बॅटच्या रनमध्ये आला षटकार ठोकला फलंदाज सुजित खोदेने. पुन्हा एकदा त्याच प्रकारचं शैली, तोच फटका, तोच फलंदाज, तोच गोलंदाज. चेंडू जाईल सीमारेषा पार. येईल मानकेश्वर चषक 2025 मधला आणखीन 6 धावांसाठी षटकार. चांगली फटकेबाजी, काय अफलातून फटकेबाजी करते सुजित खोत. एक मात्र खेळाडूची नावाची छाप आहे. अशा मात्र बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. विचार केला धावफलकाचा तर पहिल्या षटकाच्या अखेरीस 17 धावा धावफलकावरती. तर येणारे चेंडू असतील 12 विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 17 धावा.
मात्र विनंती असेल जे खेळाडू आलेत ना त्यांनी मात्र मैदानाच्या बाहेरून यायचं विनंती असेल जे खेळाडू आलेत ना पुन्हा एकदा त्याच प्रकारचा आडवे बॅटने खेळायला क्षेत्ररक्षक असेल गॅदर करेल फेकी करेपर्यंत एक धाव कंप्लीट सुजित खोतला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न आहे कारण ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आले आता मात्र तो सुजित खोत स्ट्राईक वरती असेल प्रकारचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवला आहे तिथे क्षेत्ररक्षक असेल त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार येईल सुजित खोतच्या बॅट मधून आणखीन एक नेत्रदीप 4 धावांसाठी चौकार 22 धावा धावफलकावरती चांगली फटकेबाजी चालली पहिल्या 4 चेंडूवरती शांत क्रिकेट चालले होते अंतिमच्या 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले मिस्टर सुजितने त्यानंतर मात्र चांगली फटकेबाजी पाहतोय आपण सोडून दिले यावेळी मात्र उजवी एसटीच्या थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता मात्र पंच आमच्यापर्यंत वळत आहेत 2 हात समांतर म्हणजे अतिरिक्त धाव म्हणजे धावफलकामध्ये होईल बदल 23च्या घरामध्ये गोलंदाज निवास याच्यावरती दडपण असेल कारण सुजित खोत सारखा एक बलाढ्य फलंदाज आपल्या समोर असताना मात्र त्याची विकेट घेतली तर एक चांगलं कमबॅक करेल सवादी संघ पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू फुल पॉवरफुल फटका ठोकलाय पंचांचा निर्णय येतोय हा येतोय हँडसम 6 धावांसाठी उत्तुंग सुजित खोतच्या बॅट मधून षटकार तिसरा षटकार सुजितच्या बॅट मधून आपण पाहिला पुन्हा एकदा आडवे बॅटने घेतला क्षेत्ररक्षक असेल वा काय आपलातून झेल घेतला मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे काय झेल घेतलाय अर्जुनने मात्र 3 षटकार ठोकले होते त्या अर्जुनने मात्र आपल्या संघासाठी समर्पण दिले संपूर्ण दिले काय झेल घेतला मित्रांनो बोटांचा पिसारा घेतला दोन्ही पाय अलगद हवेमध्ये जंप घेतली बॉट मात्र आपल्या हातामध्ये कव्हर केला आणि मात्र सुजित खोत सारखा फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल तर चांगली फटकेबाजी केली ज्याच्या बॅट मधून 3 षटकार आणि 1 चौकार पहिला त्याला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल बॅक टू द पवेलियन 29 धावा धावफलकावरती वैयक्तिक 8 चेंडू मध्ये 26 धावांची बहारदार खेळ खेळलाय मिस्टर सुजित खोत चांगली फटकेबाजी आपल्या संघाला मात्र हा देखील फटका चांगला होता मात्र कौतुक करू शकतो आपण क्षेत्ररक्षकाचे मिस्टर अर्जुनचे नवीन फलंदाज भाग्यवान नवीन फलंदाज मैदानात उतरला मिस्टर भाग्यवान येणारे चेंडू असतील 8 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता असताना विजयी षटकार येईल का तो क्षेत्ररक्षक असेल चेंडू खाली मात्र बॉल जातोय सीमारेषा पार भाग्यवानच्या बॅट मधून येतोय आणि 6 धावांसाठी विजयी षटकार हार्ड लक बॅड लक सवादी संघ आपला देखील चांगला खेळ राहिला मात्र चांगली भारदार खेळली ते म्हणजे एसडी 11 गणेशवाडी संघ नक्कीच नो डाऊट